नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा आज सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 1 वाजता मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। गेल्या 20 वर्षांपासून फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना हा जवार उद्योग समूहाकडे चालवण्यासाठी होता। भागीदारी तत्वावरती हा कारखाना अतिशय उत्कृष्टपणे सुरू असतानाच या वेळच्या पुढच्या वर्षीच्या हंगामासाठीचा करार जवार उद्योग समूहाने संपवल्यानंतर आज विशेष सर्वसाधारण सभेमध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पुढील हंगामाचा करार हा श्री दत्त उद्योग समूहाबरोबर करण्यात आला आहे। विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव एकमताने मंजूर झाला। नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ॲडव्होकेट नरसिंग निकम, त्याचबरोबर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय मामुलकर आदी मान्यवरांनी काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले होते। साधारणपणे 45 मिनिट चाललेल्या या विशेष सर्वसाधारण सभा यावेळेस मोठ्या संख्येने असलेल्या सभासदांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। सुरुवातीला या ठिकाणी श्रीरामचे संचालक संतोष खटके यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करून या 2025 ते 26 या वर्षामध्ये दिवंगत असलेले सर्व नेते मंडळी, कारखान्याचे सभासद, त्याचबरोबर कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण केली। कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर तळेकर साहेब यांनी या ठिकाणी विषय पत्रिकेचे वाचन केल्यानंतर श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी या ठिकाणी अहवाल सादर केला। या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते। संचालक सुखदेव बेल्लार यांनी या ठिकाणी आभार मानले। यामुळे आता गेल्या 20 वर्ष असलेला जो जवार उद्योग समूहाचा करार, भागीदारी तत्वावरचा करार आता संपुष्टात आला असून पुढील हंगामापासून म्हणजेच 2026-27 ते 2031-32 या 5 वर्षासाठी श्रीराम कारखाना हा श्रीदत्त उद्योग यांच्या बरोबर आता चालणार असल्याचे या ठिकाणी आता निश्चित झालेले आहे। आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्या पर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।